हॅलो मित्रांनो, तर कसे आहात? आजचं स्पेशल सॉन्ग आहे अशी चिक्क मोत्याची माळ होती ग ती सुद्धा खास रुद्रप्रताप सरांसाठी मी वाजवणार आहे हा सॉन्ग. त्यांनी कितीतरी कमेंट केल्या होत्या सगळ्या सॉन्ग्समध्ये, प्लीज अशी चिक्क मोत्याची सॉन्ग वाजवा. त्याच्यात गिरीश देशमुख सरांनी पण हे केलं ते कमेंट. गिरीश देशमुख माझे पप्पा आहेत, त्यांनी पण स्वतःहून कमेंट केलं ते. मला पण स्टेप बघायचे, माझ्या पप्पांना मी जास्त आवडतो, तर चला शिकूया. तर ह्याला वाजवायचे कसं मी तुम्हाला सांगतो. तर आजची व्हिडिओ खास रुद्रप्रताप आणि गिरीश देशमुखसाठी आहे. खास त्यांच्यासाठी मी प्ले करतोय, नाही तर सॉंग्स मला लक्षातच नव्हता. तर बघा, D4 E4च्या मधली स्किल घ्यायची आपल्याला, वरची ब्लॅक की. F5च्या पुढून आपल्याला जायचं आहे F5 नंतर आपल्याला जायचं आहे A4 पर्यंत. स्किल्स सेम असणार आहेत बघ. A4 ला कट केलंय सध्यापुरती मी. आता ते चुकून वाजलं गेलंय माझ्याकडून. स्किल्स पहिला स्टार्टिंग सॉन्ग प्ले करताना कसं वाजवायचं बघा. हे स्टार्टिंगला वाजवतात, सॉन्गच्या आधी कोण स्टेप ही वाजवतात, कोण नाही. मी तर हीच वाजवायची प्रत्येक वेळा ट्राय करतो. तुम्हाला पण असे स्टेप माहिती असेल तर प्लीज कमेंट करा, कसं वाजवू, कुठल्या शार्पवरून. तर चला आजची व्हिडिओ परत एकदा मी सांगून टाकतो, रुद्रप्रताप आणि गिरीश देशमुखसाठी बनवलेली आहे. तर बघा, तर कसं बघा. तर स्टेप कळलीच असेल आता. कुठला सॉन्ग स्टार्टिंग सॉन्गची स्टार्ट होते अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीच तोळ्याची ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीच तोळ्याची. असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीच तोळ्याची ग. मी काही सॉन्ग चुकलो असेल तर माफ करा मला. तर बघा, तर हिला कसं प्ले करायचे. अशी चिक्क मोत्याची माळ ग होती ग तीच तोळ्याची ग ग. अशी चिक्क मोत्याची माळ ग होती ग तीच तोळ्याची ग. असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. त्याच्यानंतरची स्टेप आपण, हे पण तुम्हाला कळेच असेल स्टेप. आता आपल्याला वाजवायचे A5 पर्यंतची स्किल्स, A4 to A5 स्किल. तर हे कसं प्ले करायचं त्याला सांगू. D5 E5च्या मधली स्किल घ्या तुम्ही.
तर हे कसं प्ले केलं मी. परत सेम स्टेप रिपीट करून टाकायचे. अशी चिक्क मोत्याची माळ. तो सॉन्ग परत एकदा रिपीट करायचे, म्हणजे कसं तुमचा सॉंग्स कंटिन्युअसली वाजत राहील, म्हणजे गाणं मोठा पण होईल, सेम कळेल पण. आणि जर जास्तीत जास्त शिकायचं असेल तुम्हाला तर तुम्ही शिकू शकता. तुमच्याप्रमाणे मी सांगायला गेलं तर तुम्ही शिकू शकता. E5 पर्यंतचे स्किल शिकू शकता. त्या पुढचे जास्त नाही, म्हणजे मध्यम तापमानमधले शिका तुम्ही सध्या. आणि आपण स्टार्टिंग वाजवायच्या आधी ब्राईट पियानोवर वाजवलं आहे. आता आपला स्पेसिफिक सितार पण वाजवूया. आता सितारवर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कोळीगीत पॅडचे व्हिडिओज जर पाहिजे असतील तर प्लीज लाईक करा. सिम्पल कोळीगीत पॅड आता मी सध्या तुम्हाला दाखवतो. इथून गुगल जेमिनायची ॲड आली होती तर त्याला माफ करा तुम्ही. ॲड येतच राहतात एकामागे एक. ड्रम पॅडचा कोळीगीत पॅड आता वाजून दाखवूया तुम्हाला. हे बघा, इथून जाऊन सगळ्यात पहिले ड्रम पॅड घ्यायचा आहे. असे कुठल्या यूट्यूबरच्या फोनमध्ये ॲड बघायला भेटले असेल तर प्लीज मला माफ करा त्या लोकांनाही. तर सगळ्यात पहिले ऑटो ड्रम प्लेवर टॅप करा. इथून जाऊन इच्छानुसार ड्रम घ्या. जयेश ड्रम. ह्याला कसं प्ले करायचं बघ. तर याचे फुल स्टेप पाहिजे तर प्लीज कमेंट करा. असेच कुठलेही कोळीगीतचे किट देऊ शकतो मी तुम्हाला. आणि मी एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो, माफ करा मला एक मिनिटाला ॲड येतात, कृपया प्लीज. तर आता इथून तुम्ही तुमच्या आवडीची प्रीमियम एक्सलेस काही पण बॉक्स एक्सेसरीज घेऊ शकता.